हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लबचा नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा युनिट 17 कव्हर करताय, जो आहे इन्व्हेंटरीज. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंगचे आपण टॉपिक कव्हर करतोय. याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंगचे आपण कव्हर करणार आहे लवकरात लवकर. कॉस्ट अकाउंटिंगसाठी तुमचा रिस्पॉन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा रिस्पॉन्स राहिला तेव्हाच मी कॉस्ट अकाउंटिंगचे असंच डिटेल वाईज व्हिडिओ बनवणार, अदरवाईज नाही बनवणार. जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की तुमच्यासाठी मी व्हिडिओज बनवू शकणार. प्लस ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला इन्व्हेंटरी. आणि इन्व्हेंटरीबद्दल बघूया की काय आपल्याला आज लर्न करायचं आहे. तर बघा, फर्स्ट आहे मिनिंग, मग सेकंड आहे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, थर्ड आहे बेसिस ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, फोर्थ आहे इन्व्हेंटरी रेकॉर्ड सिस्टीम, फिफ्थ आहे फॉर्म्युला मेथड टू डिटरमाइन कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी, नंतर आहे सिक्स इन्व्हेंटरी टेकिंग्स अँड कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज, जे आपण नेहमीच्या व्हिडिओजमध्ये बघतोय. ठीक आहे. तर आज आपल्याला की पॉईंट एमसीक्यूज आणि असाइनमेंट सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि असाइनमेंट जे पण काही राहतात टेस्ट ऑफ नॉलेजचे क्वेश्चन ते तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये त्याचे आन्सर्स द्यायचे आहे. ठीक आहे. तसाच फायनान्शियल अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ती PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाणार. प्लस GSTची पण आपण MCQ PDF क्रिएट केलेली आहे, जी मंडेपासून अवेलेबल होणार आहे. ज्यांना GSTची PDF पाहिजे असेल ते पण डायरेक्टली गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाईल. ओके. तर चला स्टार्ट करूया आपण. इंट्रोडक्शन आहे आज आपलं. तर बघा, इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात पहिले टाईप्स ऑफ इन्व्हेंटरी बघून घ्या. तर बघा, दोन टाईप्समध्ये इन्व्हेंटरी येतात. फर्स्ट आहे इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न आणि सेकंड आहे इन केस ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. ठीक आहे. आता ट्रेडिंग कन्सर्नमध्ये फक्त ट्रेडेड गुड्ससाठीच इन्व्हेंटरी येते आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघा रॉ मटेरियल येते, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स, स्टोअर अँड स्पेअर अँड पॅकेजिंग मटेरियल. बरोबर आहे, पॅकिंग मटेरियल. ते इतके सारे इन्व्हेंटरीज आपल्याला मेन्शन करावे लागतात. दोन टाईपचे काय आहेत आपल्याजवळ इन्व्हेंटरीचे टाईप आहे, इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न आणि इन केस ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. ठीक आहे. तसंच जर पाहिलं फॉर्म्युले ऑफ डिटर्माइनिंग कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी बघितला तर व्हॅल्युएशनचे टेक्निक्स राहतात ते हिस्टोरिकल कॉस्ट मेथडवर पण डिपेंड राहते आणि नॉन हिस्टोरिकल कॉस्ट मेथडवर. जर नॉन हिस्टोरिकल कॉस्ट मेथड जर पाहिले तर त्याच्यामध्ये ॲडजस्टेड सेलिंग प्राईस आपण यूज करतो आहे. आणि हिस्टोरिकलमध्ये पाहिलं तर बघा इन्व्हेंटरी नॉट ओरिजिनली इंटरचेंजेबल आणि इन्व्हेंटरी ओरिजिनली असे दोन पार्ट्स असतात. आणि नॉट इंटरचेंजेबलमध्ये बघा इथे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड दिलेले आहे. आणि इन्व्हेंटरी ओरिजिनल इंटरचेंजमध्ये बघा हिस्टोरिकल कॉस्ट, ज्याच्यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट आणि वेटेज ॲव्हरेज मेथड, अशा तीन टाईपचे आपल्याला फॉर्म्युलेज दिले आहेत जे कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीवर डिपेंड असते. ठीक आहे. आता बघा, इंट्रोडक्शन्समध्ये आपण सगळ्यात पहिले की पॉईंट्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे MCQs. तर बघा, सगळ्यात पहिले इन्व्हेंटरीची डेफिनेशन दिलेली आहे. बघा, इन्व्हेंटरी मीन्स काय होतं, असेट हेल्ड फॉर सेल इन नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस, सेकंड इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन फॉर सच सेल और कन्झप्शन इन प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस. बरोबर आहे. वस्तूची व्याख्या काय बघा, वस्तुसूची म्हणजे अशी मालमत्ता जी व्यवसायात विक्रीसाठी ठेवलेली असते, विक्रीसाठी उत्पादन प्रक्रियेस असते किंवा उत्पादनात वापरण्यासाठी असते. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी मीन्स इनडायरेक्टली जर शॉर्टमध्ये पाहिला तर कोणत्या पण वस्तूचं क्वांटिटी, प्राईस, त्याचं पूर्ण डिटेल्समध्ये जर आपण घेतो म्हटलं इन्फॉर्मेशन, तर ती आहे आपली इन्व्हेंटरी. जसं सपोज आपल्याला एक स्टोअर आहे आणि स्टोअरमध्ये n नंबर ऑफ टाईपचे आयटम्स आहे, तर कोणते आयटम किती स्टॉक्समध्ये आहे, पर युनिटची प्राईस किती आहे, त्याचे टोटल कॉस्टिंग किती आहे, किती सेल आहे, किती बॅलन्स आहे, या सर्व इन्फॉर्मेशन जर आपण करायचं असेल तर ते सर्व कशामध्ये घेतो आपण, इन्व्हेंटरीजमध्ये. ठीक आहे. आता बघा, सेकंड पॉईंट दिलेला आहे इन्क्लूड बट एक्सक्लूड सर्टन आयटम. समाविष्ट व वगळलेल्या वस्तू बघा, इन्क्लूड्स मेंटेनन्स, सप्लाईज अँड कन्झ्युमेबल बट एक्सक्लूड मशिनरी स्पेअर, सर्व्हिसिंग अँड स्टँड बाय इक्विपमेंट. बघा, देखभाल साहित्य व वापराच्या वस्तू समाविष्ट, पण मशीनचे सुटे भाग, सेवा उपकरणे व राखीव उपकरणे वगळले जातात. बरोबर. तसाच ट्रेडिंग कन्सर्न इन्व्हेंटरीमध्ये बघा, व्यापार संस्थेची वस्तूमध्ये इन्क्लूड्स गुड्स परचेस फॉर रिसेल, रॅपिंग पेपर, कार्टून्स अँड स्टेशनरी. बरोबर आहे. विक्रीसाठी खरेदी केलेला माल मीन्स रिपेअरिंग पेपर, कार्टन्स आणि स्टेशनरी यांचा समावेश असतो. ठीक आहे.
जर मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न इन्व्हेंटरी बघितलं, जर उत्पादन संस्थेचा वस्तुसूची बघितली तर बघा त्याच्यामध्ये काय इन्क्लूड्स आहे, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश गुड्स, बरोबर आहे. मेंटेनन्स सप्लाय, कन्झ्युमेबल अँड लूज टूल्स अँड स्पेअर पार्ट, देखभाल साहित्य, वापराच्या वस्तू यांचाही समावेश होतो. ठीक आहे. नंतर आहे फिक्स असेट रिलेटेड, मीन्स स्थावर मालमत्तेशी संबंधित, मीन्स फिक्स असेट जे राहतात आपल्या, बरोबर आहे. त्याचा स्पेअर पार्ट यूज ओनली विथ फिक्स असेट अँड इरेग्युलर यूज नॉट अ पार्ट ऑफ इन्व्हेंटरी ट्रीटेड ॲज अ फिक्स असेट. कारण की स्पेअर पार्ट जे आहे ते एकच वेळा घेतो आपण, कंटिन्यू घेत नाही, त्याच्यामुळे त्याला आपण फिक्स असेट म्हणतो, बरोबर आहे. बघा, ते सुटे भाग फक्त स्थावर मालमत्तेसोबत वापरले जातात, अनियमित वापरायचे असतात, म्हणून ते सूचीने धरले जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट 6, कन्स्ट्रक्शन बिझनेस इन्व्हेंटरी. बघा, बांधकाम करण्याच्या वस्तू, प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आर कन्सिडर्ड इन्व्हेंटरी, बांधकाम प्रकल्प वस्तुसूची मानले जातात, बरोबर आहे. 7th आहे इयर एंडेड इन्व्हेंटरी कॅल्क्युलेशन, वर्ष अखेर वस्तुसूचीचे मूल्यांकन. बघा, क्लोजिंग इन्व्हेंटरी इन्क्लूड रॉ मटेरियल, WIP, फिनिश गुड्स अँड कन्झ्युमेबल, मीन्स अंतिम वस्तुसूचीचा कच्चा माल, अर्धवट माल, तयार माल, वापरायच्या वस्तू समाविष्ट असतात. ठीक आहे. नेक्स्ट 8, प्रेझेंटेशन इन अकाउंट्स. बघा, खात्यांमध्ये सादरीकरण. बघा, क्रेडिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट अँड असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. जे पण काही इन्व्हेंटरीज असतात ते कुठे प्रेझेंट होतात, क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट असतात आणि असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. क्रेडिट खात्याच्या क्रेडिट बाजूस व ताळेबंदाच्या मालमत्ता बाजूस दर्शवला जातो. ठीक आहे. आता स्कोप लिमिटेड असतात, मर्यादित व्याप्ती असते. बघा, डिस्कशन रिलेटेड टू इन्व्हेंटरी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग असतात, चर्चा उत्पादन व्यापार संस्थाच्या वस्तुसूचीपर्यंतच मर्यादित असते. ठीक आहे. हे झाले आपले पॉईंट्स जे इन्व्हेंटरी इंट्रोडक्शनचे आहेत. आता याच्यावर काही MCQs बघू आणि सेकंड टॉपिक स्टार्ट करू. तर बघा, फर्स्ट आहे इथे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन इन्व्हेंटरी ॲज पर डेफिनेशन. खालीलपैकी कोणती बाब परिभाषेनुसार वस्तुसूची व समाविष्ट केली जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इथे रॉ मटेरियल, सेकंड सर्व्हिसिंग इक्विपमेंट यूज विथ फिक्स असेट, थर्ड फिनिश गुड्स अँड फोर्थ मेंटेनन्स सप्लाईज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सर्व्हिसिंग इक्विपमेंट यूज विथ फिक्स असेट, मूलभूत मालमत्तेसोबत वापरले जाणारे सेवा उपकरण. नेक्स्ट सेकंड, व्हॉट आर द 3 मेन कॅटेगरीज ऑफ इन्व्हेंटरी हेल्ड बाय मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न. उत्पादन व्यवसायातील तिन्ही मुख्य वस्तुसूची श्रेणी कोणत्या आहेत. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रॉ मटेरियल, पॅकेजिंग, स्टेशनरी, सेकंड वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स, टूल्स, थर्ड रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स अँड फोर्थ कन्झ्युमेबल फिनिश गुड्स प्रोजेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स, म्हणजे कच्चा माल, अर्धवट माल आणि तयार माल. ओके. नेक्स्ट थर्ड, इन्व्हेंटरी ऑफ ट्रेडिंग कन्सर्न जनरली कन्सिस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. व्यापार व्यवसायात वस्तुसूची सामान्यतः खालीलपैकी काय असते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट परचेस, प्रोडक्ट परचेस फॉर रिसेल, सेकंड रॉ मटेरियल, थर्ड वर्क इन प्रोग्रेस अँड फोर्थ मशिनरी स्पेअर पार्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रोडक्ट परचेस फॉर रिसेल, पुन्हा विक्रीसाठी खरेदी केलेला माल. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग वुड बी ट्रीटेड ॲज अ फिक्स असेट अँड नॉट इन्व्हेंटरी. खालीलपैकी काय वस्तुसूची न मानता स्थिर मालमत्ता मानले जाईल. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पेअर पार्ट फॉर मशीन यूज ओकेजनली, सेकंड लूज टूल, थर्ड मेंटेनन्स सप्लाईज अँड फोर्थ कन्झ्युमेबल. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट स्पेअर पार्ट फॉर मशीन यूज ओकेजनली, कधीतरी वापरले जाणारे यंत्रसामग्रीचे सुटे भाग. नेक्स्ट फिफ्थ, वेअर इज द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग इन्व्हेंटरी शोन इन द फायनल अकाउंट. अंतिम खात्यामध्ये शेवटच्या वस्तुसूचीची किंमत कुठे दर्शवली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट, सेकंड क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट, थर्ड ओनली इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ ओनली इन बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड असेट साइड ऑफ बॅलन्स शीट, खरेदी खात्याच्या क्रेडिट बाजूस आणि ताळेबंदाच्या मालमत्ता बाजूस. ठीक आहे. आता बघा 17.2 आपला हे सेकंड टॉपिक जो आहे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन्स. ठीक आहे. याचे की पॉईंट्स बघूया आणि MCQs. तर बघा काय म्हटलं आहे, प्रायमरी यूज ऑफ इन्व्हेंटरी इन अकाउंटिंग, वस्तुसूचीचे लेखांकनातील मुख्य मुद्दा. बघा, डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ॲट विच इन्व्हेंटरी आर शोन इन फायनान्शियल स्टेटमेंट,
until revenue is recognized. वस्तुसूची आर्थिक निवेदनांमध्ये कुठल्या मूल्याने दाखवण्याचा हे ठरवणे हे वस्तुसूची लेखांतील मुख्य उद्देश आहे. बरोबर आहे. आता फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपल्याला रेव्हेन्यू रिकॉग्नाइज कुठे करायचा आहे, इन्व्हेंटरी कुठे डिफाईन करायचं आहे, ती कुठे शो होणार, याच्यासाठी आपण प्रायमरी इश्यू जो असतो तो इन्व्हेंटरीचा तोच असतो की याला फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कुठे शो करायचं आहे. ठीक आहे. सेकंड आहे सिग्निफिकन्स ऑफ इन्व्हेंटरी, वस्तुसूचीचे महत्व. बघा, इन्व्हेंटरी इज अ मेजर कंपोनंट ऑफ करंट असेट अँड अफेक्ट ऑपरेशनल इफिशियन्सी. करंट असेटचा मेन कंपोनंट्स आहे आणि ऑपरेशनल इफिशियन्सीवर त्याचा अफेक्ट होतो. म्हणजे बघा, वस्तुसूची हा मालमत्तेचा महत्वाचा भाग असून कार्यक्षमता व नफा यावर परिणाम करतो. ठीक आहे. नेक्स्ट, इफेक्ट ऑन प्रोडक्शन अँड प्रॉफिट. बघा, उत्पादनवर नफ्यावर काय परिणाम होतो. बघा, एक्सेस और शॉर्टेज इन इन्व्हेंटरी अफेक्ट प्रोडक्शन अँड प्रॉफिटेबिलिटी इन बोथ मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग. वस्तुसूची जास्त किंवा कमी असणे उत्पादन क्रिया व नफ्यावर परिणाम होतो. कारण की जास्त राहिलं तर लॉसचं आहे आणि कमी राहिलं तर प्रॉफिट पण नाही मिळणार. बरोबर आहे. मीन्स त्याला आपल्याला मेंटेनन्स करणं खूप गरजेचं असतं. नंतर आहे फोर्थ, प्रॉपर व्हॅल्युएशन इन क्लरिकल. योग्य मूल्यांकन आवश्यक आहे. बघा, करेक्ट इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन एन्श्योर ऑथेंटिक फायनान्शियल स्टेटमेंट. योग्य वस्तुसूची मूल्यांकनामुळे वित्तीय निवेदनाची खरी स्थिती दिसून येते. कारण की करेक्ट व्हॅल्युएशन जर राहिलं तर त्याच्यामध्ये आपण स्टॉक मेंटेनन्ससाठी आपल्याला खूप इझी जाते. त्याच्यानंतर प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा मध्ये आपल्याला ते खूप कामात येतं. ओके. आता बघा, डिटर्मिनेशन ऑफ इन्कम, उत्पन्नाचे निर्धारण काय आहे. बघा, इन्व्हेंटरी इम्पॅक्ट इन्कम डिटर्मिनेशन. बरोबर आहे. वस्तुसूची उत्पन्न निर्धारणावर परिणाम करतो. जसा ग्रॉस प्रॉफिट जो आहे, तर ग्रॉस प्रॉफिट इक्वल्स टू काय, रेव्हेन्यू मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. जास्त किंमत किंवा चुकीची वस्तू सूची मूल्यांवर परिणाम करते. जसा फॉर्म्युला बघा काय दिलेला आहे याचा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इक्वल्स टू ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग एंट्री. बरोबर आहे. बघा, विक्री खर्च इक्वल्स टू प्रारंभ वस्तुसूची प्लस खरेदी प्लस थेट खर्च मायनस अंतिम वस्तुसूची. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, इफेक्ट ऑर मिस स्टेटमेंट दिलेला आहे. इफेक्ट ऑफ मिस स्टेटमेंट, चुकीच्या नोंदीचे परिणाम काय होते. बघा, ओव्हरस्टेटेड क्लोजिंग इन्व्हेंटरी. जर ओव्हरस्टेट केले तर ओव्हरस्टेटेड नेट इन्कम म्हणजे जास्त नफा. अंतिम वस्तुसूची जास्त दाखवल्यास नफा जास्त दिसतो. ठीक आहे. सेकंड आहे ओव्हरस्टेटेड ओपनिंग इन्व्हेंटरी मीन्स अंडरस्टेट नेट इन्कम. प्रारंभिक वस्तुसूची जास्त झाल्यास नफा कमी दिसतो. ठीक आहे. नंतर अंडरस्टेट क्लोजिंग इन्व्हेंटरी मीन्स अंडरस्टेट नेट इन्कम. अंतिम सूची कमी दाखवल्यास नफा कमी दिसतो. ठीक आहे. नंतर आहे अंडरस्टेटेड ओपनिंग इन्व्हेंटरी मीन्स ओव्हरस्टेटेड नेट इन्कम मीन्स प्रारंभ वस्तुसूची कमी दाखवल्यास नफा जास्त दिसतो. हे की पॉईंट्स आहेत आपले इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनचे. बरोबर. आता बघा, सेकंड म्हटलेलं आहे ॲज सर्टन फायनान्शियल पोझिशन, आर्थिक स्थितीचे निर्धारण कसं करायचं. तर बघा, इन्व्हेंटरी इन अ करंट असेट, वस्तुसूची ही चालू मालमत्ता आहे. बरोबर आहे, करंट असेट आहे. बॅलन्स शीट मस्ट रिफ्लेक्ट ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी टू शो करेक्ट फायनान्शियल पोझिशन. ताळेबंदात योग्य वस्तुसूची दाखवला नाही तर योग्य आर्थिक स्थिती दर्शवता येत नाही. कारण की सेल अँड परचेस किती झालेला आहे, किती स्टॉक आहे, किती क्लोजिंग स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक किती होता, हे सगळं आपल्याला इन्व्हेंटरीवरून कळते. त्याच्यामुळे फायनान्शियल इयरमध्ये जर आपल्याला करेक्ट पोझिशन जर दाखवायची असेल तर त्यासाठी इन्व्हेंटरी करेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, थर्ड पॉईंट आहे लिक्विडिटी अनालिसिस, तरलता विश्लेषण. बघा, इन्व्हेंटरी अफेक्ट लिक्विडिटी, वस्तुसूची तरलतेवर प्रभाव टाकते. बघा, इट इज अ कंपोनंट ऑफ वर्किंग कॅपिटल. ओके, अफेक्ट करंट रेशो. वस्तुसूची ही चालू भांडवलीचा भाग असून वर्तमान गुणोत्तरावर परिणाम करते. म्हणजे जर वर्किंग कॅपिटल चा कंपोनंट आहे त्याच्यामुळे तो करंट रेशिओवर सुद्धा काय करत आहे, अफेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे आपला स्टॅच्युटरी कंप्लायन्स मीन्स कायदेशीर पालन. बघा, डिस्क्लोजर रिक्वायर्ड अंडर द कंपनीज ॲक्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. कंपनी कायदा व लेखा मानदंडानुसार प्रकटीकरण आवश्यक असते. बघा, सेपरेट व्हॅल्युएशन ऑफ रॉ मटेरियल WIP अँड फिनिश गुड्स. कच्चा माल, अर्धवट माल आणि तयार माल यांचे स्वतंत्र मूल्यांकन करणे गरजेचे असते. नंतर डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अँड कॉस्ट फॉर्म्युला. वस्तुसूची मोजण्याचे लेखाधोरण आणि खर्च सूत्राचे प्रकटीकरण सुद्धा आवश्यक असते. ठीक आहे.
नंतर इन्व्हेंटरी क्लासिफिकेशन, वस्तुसूचीचे वर्गीकरण पण गरजेचं आहे. बघा, रॉ मटेरियल, WIP, फिनिश गुड, स्टोर इन ट्रेड, स्पेअर अँड लूज टूल यांना डिफरंट कॅटेगरीमध्ये पण डिवाइड करणे खूप गरजेचं असते की कोणता माल किती आहे या कॅटेगरीवरून पण आपल्याला कळून येते, त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. बघा, फर्स्ट आहे व्हॉट इज द प्रायमरी इश्यू इन अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरीज, वस्तुसूचीचे लेखांकन करताना मुख्य समस्या कोणती असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटर्माइनिंग वेन टू परचेस इन्व्हेंटरी, सेकंड डिटर्माइनिंग द मेथड ऑफ स्टोरेज, थर्ड डिटर्माइनिंग द व्हॅल्यू ॲट विच इन्व्हेंटरी इज कॅरीड इन फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ डिटर्माइनिंग टॅक्सेस ऑन इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, डिटर्माइनिंग द व्हॅल्यू ॲट विच इन्व्हेंटरी इज कॅरीड इन फायनान्शियल स्टेटमेंट, लेखी अहवालात वस्तुसूची कोणत्या किमतीवर दर्शवायचं हे ठरवणे. ओके, नेक्स्ट सेकंड, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, विक्री केलेल्या वस्तूंचा खर्च मोजण्यासाठी कोणता सूत्र वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस मायनस ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस क्लोजिंग इन्व्हेंटरी, सेकंड ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग इन्व्हेंटरी, थर्ड सेल मायनस ओपनिंग इन्व्हेंटरी अँड फोर्थ सेल्स मायनस क्लोजिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग इन्व्हेंटरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड, इफ द क्लोजिंग इन्व्हेंटरी इज ओव्हरस्टेटेड व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑन नेट इन्कम, जर अंतिम वस्तुसूचीची किंमत जास्त दाखवली गेली तर निव्वळ उत्पन्नावर काय परिणाम होतो. बघा, नेट इन्कम इज अंडरस्टेटेड, सेकंड नेट इन्कम इज ओव्हरस्टेटेड, third no effect, and fourth no net income is unaffected but COGS increase. The correct answer आहे सेकंड, नेट इन्कम इज ओव्हरस्टेटेड, निव्वळ उत्पन्न जास्त दाखवले जाते. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अफेक्ट द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस बिकॉज, वस्तुसूची मूल्यांकन व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करते कारण बघा, इट अफेक्ट गुडविल, सेकंड इट डिटरमाइन फिक्स असेट, third it is shown as a current asset in the balance sheet, and fourth it is not recorded in account. The correct answer आहे third, it is shown as a current asset in the balance sheet, ते ताळेबंदामध्ये वर्तमान मालमत्ता म्हणून दर्शवले जाते. नेक्स्ट फिफ्थ, according to the schedule 3 of the company act 2013 what disclosure are required regarding inventories, कंपनी अधिनियम 2023च्या अनुसूची 3 नुसार वस्तुसूचीबाबत कोणती माहिती उघड करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरीज ओनली, सेकंड अकाउंटिंग पॉलिसी यूज्ड अँड टोटल कॅरिंग अमाउंट ऑफ इन्व्हेंटरीज, थर्ड ओनली क्वांटिटी ऑफ इन्व्हेंटरी अँड फोर्थ ओनली प्रॉफिट अर्न फ्रॉम इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अकाउंटिंग पॉलिसी यूज्ड अँड टोटल कॅरिंग अमाउंट ऑफ इन्व्हेंटरीज, वापरलेल्या लेखा धोरणांची व वस्तुसूचीची एकूण वहन किंमत. ठीक आहे, नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग क्लासिफिकेशन इज नॉट टिपिकली इन्क्लुडेड अंडर इन्व्हेंटरी, खालीलपैकी कोणता प्रकार सामान्यतः वस्तुसूचीत समाविष्ट केला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे रॉ मटेरियल, फिक्स असेट, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे फिक्स्ड असेट, स्थिर मालमत्ता. ठीक आहे, तसंच ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची PDF हवी असेल MCQची, ज्याच्यामध्ये 2500 MCQs अवेलेबल आहेत आणि 36 टॉपिक फायनान्शियल अकाउंटिंगचे कव्हर केलेले आहेत, त्यांना जर पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, तिथे तुम्हाला ती PDF मिळून जाणार. ठीक आहे, करंट प्राईस त्याची जी आहे 350 आहे ऑनलाईन सोर्समध्ये, आणि जर तुम्ही डायरेक्टली आता 10 मेपर्यंत परचेस कराल तर ते तुम्हाला 250 मध्येच मिळणार आहे. तसंच GSTचं पण सेम आहे, गुड अँड सर्व्हिस टॅक्सचे, याच्यामध्ये 2000 प्लस MCQs कव्हर केले आहे आणि टोटल याच्यामध्ये 35 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत GSTचे. ठीक आहे, आणि दोन्ही जे आहे ते बोथ लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्हीपैकी. ठीक आहे, अशा बुक्स तुम्हाला ऑनलाईन सोर्समध्ये मिळणार नाही, एक तर इंग्लिशमध्ये मिळणार किंवा मराठीमध्ये मिळणार किंवा हिंदीमध्ये मिळणार, पण दोन्ही कंबाईन जर पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच मेसेज करा आणि ही PDF गेट करा. याच्यातनं तुम्हाला पूर्ण जे टाईम मॅनेजमेंट आहे, GSTचे कन्सेप्ट्स आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंगचे कन्सेप्ट्स आहेत ते पूर्ण कव्हर होऊन जातात. ठीक आहे, 10 तारखेपर्यंत केल्यास ही PDF तुम्हाला 250 मध्ये मिळणार आणि त्याच्यानंतर 350 मध्येच मिळणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला 70.3 बेसिक ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. ठीक आहे, आता बेसिस ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन्समध्ये बघूया की पॉईंट्स काय आहे. बघा, व्हॅल्युएशन रूल्स दिले आहे, मूल्यांकन नियम. बघा, लोअर ऑफ कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू दिली आहे, खर्च किंवा निव्वळ साक्षर मूल्य यापैकी कमी असलेले मूल्य असते. बघा,
त्याच्यानंतर इन्व्हेंटरी शुड बी व्हॅल्यू ॲट लोअर कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू मीन्स NRV. वस्तुसूची खर्च किंवा निव्वळ साक्षर मूल्य यापैकी जे कमी असेल त्यावर मूल्यांकन करावं. बरोबर आहे. मीन्स इन्व्हेंटरीची जी सूची आहे ते एव्हरी टाइम कशावर येते, लोअर कॉस्टवर. म्हणजे जे पण काही लोअर कॉस्ट येईल आपली नेट रिअलायझेबल व्हॅल्यू किंवा लोअर कास्ट त्याच्यावरच त्याचं व्हॅल्युएशन आपण करू शकतो. नंतर सेकंड पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेटिझम मीन्स रक्षणात्मक लेखाशास्त्र तत्व. बघा, रिकॉग्नाइज एक्सपेक्टेड लॉस इमिडिएटली बट गेन ओनली वेन रिअलाइज. तोटा लगेच दाखवा पण नफा प्रत्यक्ष होईपर्यंत दाखवू नका. बरोबर आहे. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेटिझम काय म्हणते, जर लॉस होत असेल तर तो पहिलेच दाखवावा, पण प्रॉफिट होत असेल तर जेव्हापर्यंत तो प्रत्यक्ष दिसत नाही तेव्हापर्यंत त्याला शो नाही करावं. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी इन्क्लूड. बघा, वस्तुसूचीचा खर्च यामध्ये समाविष्ट होतो. बघा, कॉस्ट ऑफ परचेस दिल्या खरेदी, परचेस प्राइस, ड्युटीज अँड टॅक्सेस, फ्रेट इनवर्ड्स अँड अदर एक्विजिशन कॉस्ट अँड ट्रेड डिस्काउंट, रिबेट्स अँड अदर रिलेटेड. बघा, खरेदी किंमत, कर, पूर्ण प्राप्त होणारे वळगून, वाहतूक खर्च, व्यापारी सवलती वजा. नंतर कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन दिल्या, रूपांतर खर्च. बघा, डायरेक्ट लेबर मीन्स अलॉकेटेड फिक्स अँड व्हेरिएबल ओव्हरहेड मीन्स थेट मजुरी व निश्चित परिवर्तनीय खर्च वाटप असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अदर कॉस्ट, इतर कॉस्ट असते. कॉस्ट टू ब्रिंग इन्व्हेंटरी टू इट्स लोकेशन अँड कंडिशन अँड स्पेशल कॉस्ट फॉर स्पेसिफिक कस्टमर इन्व्हेंटरी. काही विशेष ग्राहकासाठी वस्तू व सूचीवर केलेला खर्च. ठीक आहे, त्यांनाच म्हणतो आपण अदर कॉस्ट. बघा, borrowing costs are generally excluded except from long duration items that is wine, rice and timber. बघा, व्याज व कर्ज वस्तू सूचीमध्ये समाविष्ट नसतो परंतु काही दीर्घकालीन उत्पन्नासाठी योग्य ठर. ठीक आहे. आता बघा, एक्सक्लूड कॉस्ट फ्रॉम इन्व्हेंटरी दिलेल्या वस्तुसूची या खर्चातून वगळलेले खर्च कोणते असतात. बघा, ॲबनॉर्मल वेस्ट, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. सेकंड, स्टोरेज कॉस्ट अनलेस पार्ट ऑफ प्रोडक्शन. Third, general administrative overhead not linked to the inventory. And fourth, selling and its distribution cost means अनियमित, अपव्यय, साठवण खर्च, सामान्य प्रशासन खर्च आणि विक्री व वितरण खर्च is not included in inventory. It is excluded from the inventory. ओके. आता बघा, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, निव्वळ रक्कम कशी काढतो तर बघा, NRE नेट रिअलायझेबल व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, एस्टिमेटेड सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट टू कम्प्लीट अँड सेल. बरोबर आहे. निव्वळ साक्षर मूल्य इक्वल्स टू अंदाजे विक्री किंमत मायनस पूर्णता व विक्रीवर लागणारा खर्च. बरोबर आहे. आता बघा, इथे अप्लिकेशन बाय टाईप दिलेला आहे. तर फिनिश गुड्स ट्रेडेड और ट्रेडेड गुड्स, सेलिंग प्राइस मायनस सेलिंग कॉस्ट. वर्किंग इन प्रोग्रेस म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कन्व्हर्जन अँड सेलिंग कॉस्ट. अँड रॉ मटेरियल मीन्स रिप्लेसमेंट कॉस्ट इज कन्सिडर्ड NRV मीन्स नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. समाप्त माल म्हणजे विक्री खर्च वजा. अर्धवाट मीन्स पूर्णत्व व विक्री साठी लागणारे खर्च वजा. आणि कच्चा माल म्हणजे पूर्ण खरेदी खर्च हा निव्वळ साक्षर मूल्य मानला जातो. ओके. त्याच्यानंतर बॅलन्स शीट व्हॅल्युएशन असते, ताळेबंद मूल्यांकन. बघा, NRV असेट मस्ट बी मेड ॲट इच बॅलन्स शीट डेट. वस्तुसूचीचे NRV प्रत्यक्ष ताळेबंद दिवशी ठरवणे आवश्यक असते. ठीक आहे. usually done item by item unless grouping it just that is interchangeable item. सामान्यतः प्रत्येक घटक स्वतंत्रपणे व सामान्य वस्तूसाठी गटातही शक्य असते. ठीक आहे. मीन्स बॅलन्स शीट व्हॅल्युएशन सगळ्यात इम्पॉर्टंट असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, कारण की तेच आपल्याला फायनान्शियल पोझिशन कळतं. आता बघा, त्याचे क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट आहे, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेटिव्ह अकाउंटिंग हाऊ शुड इन्व्हेंटरी बी व्हॅल्यूड. रूढीवादी लेखांकन तत्वानुसार वस्तुसूचीचे मूल्यांकन कसे केले पाहिजे. बघा, ऑप्शन आहे ॲट कॉस्ट, सेकंड ॲट मार्केट व्हॅल्यू, सेकंड ॲट लोअर ऑफ कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू अँड फोर्थ ॲट अ सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ॲट लोअर ऑफ कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. खर्च किंवा निव्वळ साकारता येण्याजोगी किंमत यापैकी जी कमी असेल त्यावर. ठीक आहे, मीन्स लोअर कॉस्ट किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यूची किंमत कमी असेल त्याच्यावर इन्व्हेंटरी शो व्हॅल्यू. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज. खालीलपैकी कोणता खर्च वस्तुसूचीच्या किमतीत समाविष्ट केला जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे डायरेक्ट लेबर, सेकंड ट्रेड डिस्काउंट,
थर्ड फ्रेट इनवर्ड अँड फोर्थ ड्युटीज नॉट रिकवरेबल फ्रॉम टॅक्स ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रेड डिस्काउंट, व्यापारी सवलती. नेक्स्ट थर्ड, विच कॉस्ट आर कन्सिडर्ड पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन फॉर इन्व्हेंटरी. वस्तुसूचीच्या रूपांतर खर्चात कोणते खर्च समाविष्ट असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड अंडर अनरिलेटेड टू इन्व्हेंटरी, थर्ड डायरेक्ट लेबर अँड अलोकेटेड ओव्हरहेड अँड इंटरेस्ट ऑन लोन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डायरेक्ट लेबर अँड अलोकेटेड ओव्हरहेड, थेट मजुरी व वाटप केलेले एकूण खर्च. नेक्स्ट फोर्थ, वेन इज इंटरेस्ट अँड बॉरोइंग कॉस्ट इन्क्लुडेड इन इन्व्हेंटरी कॉस्ट. वस्तुसूचीच्या खर्चात व्याज आणि कर्ज घेण्याचा खर्च केव्हा समाविष्ट केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज, सेकंड ओनली फॉर फिनिश गुड, सेकंड वेन प्रोडक्शन इज लॉंग टर्म अँड फोर्थ नेवर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वेन प्रोडक्शन इज लॉंग टर्म. ठीक आहे, जेव्हा उत्पन्न प्रक्रियेचा कालावधी मोठा असतो. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नेट रिअलायझेबल व्हॅल्यू NRV. निव्वळ साकारता येण्याजोगी किंमत म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, सेकंड एस्टिमेटेड सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट ऑफ कम्प्लिशन ऑन सेल, थर्ड रिप्लेसमेंट ऑफ कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल अँड फोर्थ परचेस प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एस्टिमेट सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट ऑफ कम्प्लिशन अँड सेल, अंदाजित विक्री किंमत पूर्णतः व विक्रीसाठी लागणारा खर्च. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सक्लुडेड फ्रॉम द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज. खालीलपैकी कोणता खर्च वस्तुसूचीच्या खर्चातून वगळला असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट टू ब्रिंग इन्व्हेंटरी टू प्रेझेंट्स लोकेशन, सेकंड ॲबनॉर्मल वेस्टेज ऑफ मटेरियल अँड लेबर, थर्ड कन्व्हर्जन कॉस्ट अँड फोर्थ नॉन रिकवरेबल ड्युटीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲबनॉर्मल वेस्टेज ऑफ मटेरियल अँड लेबर, सामान्यपेक्षा जास्त झालेल्या साहित्य व मजुरीचा अपव्यय. नेक्स्ट सेवन, ऑन व्हॉट बेसिस आर इन्व्हेंटरी युजली रिटर्न डाऊन टू NRV. सामान्यतः वस्तुसूचीचे NRV पर्यंत मूल्यांकन कोणत्या पद्धतीने केले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट आयटम बाय आयटम, सेकंड ओव्हरऑल स्टॉक, थर्ड बेस्ड ऑन परचेस बाय अँड फोर्थ रँडमली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट आयटम बाय आयटम, प्रत्येक घटक स्वतंत्रपणे. ओके, आता बघा नेक्स्ट आहे आपला 17.14 इन्व्हेंटरी रेकॉर्ड सिस्टीम. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, प्लस व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या. तर बघा इन्व्हेंटरी रेकॉर्ड सिस्टीमचा फर्स्ट पॉईंट आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम, मीन्स आवधिक वस्तुसूची प्रणाली. बघा फिजिकल स्टॉक इज काउंटेड ॲट अ स्पेसिफिक इंटरवल दॅट इज एंड ऑफ द मंथ ऑर इयर. विशिष्ट कालावधीनंतर प्रत्यक्ष वस्तुसूचीची मोजणी केली जाते, वर्ष किंवा अखेर. ठीक आहे, सिंपल अँड इनएक्सपेन्सिव्ह बट लॅक कंट्रोल अँड ॲक्युरेसी. सोपी व कमी खर्चित प्रणाली पण नियंत्रण व अचूकतेचा अभाव. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीमचा. बघा ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक इक्वल्स टू काय आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, मीन्स प्रारंभिक वस्तू प्लस खरेदी मायनस अंतिम वस्तुसूची म्हणजेच काय होते इथे विक्री खर्च. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड आहे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. बघा सतत वस्तुसूची प्रणाली. इन्व्हेंटरी इज अपडेटेड कंटिन्युअसली आफ्टर ईच ट्रान्झॅक्शन. ते इयर ऑन इयर किंवा मंथली होतं, इथे काय होत आहे जसं जसं ट्रान्झॅक्शन झालं तसं तसं कंटिन्युअसली काय होत आहे अपडेट होत आहे. प्रत्येक व्यवहारानंतर वस्तुसूची नोंदीत सतत अद्ययावत केला जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिक्वायर्ड इन्व्हेंटरी लेजर फॉर रिअल टाइम डेटा. वस्तुसूचीच्या सतत नोंदीसाठी विशेष खाती ठेवावी लागते. जसा फॉर्म्युला दिला आहे बघा ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इक्वल्स टू काय होते क्लोजिंग स्टॉक, मीन्स प्रारंभिक वस्तुसूची प्लस खरेदी मायनस विक्री खर्च इक्वल्स टू काय होत आहे अंतिम वस्तुसूची. ठीक आहे, आता बघा कंपॅरिझन टेबल दिलेला आहे पिरियॉडिक वर्सेस परपेच्युअल. ठीक आहे, दोघांचा डिफरन्स आहे. तर बघा पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम अँड परपेच्युअल इन्व्हेंटरी मीन्स आवधिक वस्तू प्रणाली सूची आणि सतत वस्तुसूची प्रणाली. तर बघा फर्स्ट पॉईंट आहे बेस्ड ऑन फिजिकल काउंट आणि इथे म्हटलं आहे बेस्ड ऑन बुक रेकॉर्ड्स. ठीक आहे, सेकंड पॉईंट म्हटलं आहे प्रोव्हाइड इन्फो ॲट स्पेसिफिक डेट, प्रोव्हाइड कंटिन्युअस अपडेट. ठीक आहे, COGS कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इक्वल्स टू काय होते बॅलन्सिंग फिगर, इकडे काय इन्व्हेंटरी इक्वल्स टू बॅलन्सिंग फिगर.
त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे लॉसेस ॲझ्युम ॲट सेल, लॉसेस इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. नो इन्व्हेंटरी कंट्रोल, इथे इनेबल इन्व्हेंटरी कंट्रोल, इथे लो कॉस्ट लागते पण इथे हाय कॉस्ट लागते. अँड बिझनेस क्लोजर रिक्वायर्ड फॉर काउंट अँड ऑपरेशन कंटिन्यूज अनइंटरप्टेड. ठीक आहे. इथेच कधी बंद नाही होत पण हे क्लोजर रिक्वायर्ड फॉर द काउंट. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. तर फर्स्ट आहे बघा व्हॉट इज द मेन फीचर ऑफ पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम मुख्यचे वैशिष्ट्य काय आहे तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंटिन्युअस ट्रॅकिंग ऑफ इन्व्हेंटरी, सेकंड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी ॲट द एंड ऑफ द पिरियड, थर्ड इमिडिएट ॲडजस्टमेंट ऑफ इन्व्हेंटरी रेकॉर्ड अँड फोर्थ यूज ऑफ इन्व्हेंटरी लेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी ॲट द एंड ऑफ पिरियड, कालावधीनंतर वस्तुसूचीचा शारीरिक मोजमाप. ठीक आहे. मीन्स नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिमिटेशन ऑफ पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम कोणती मर्यादा आहे तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी रेकॉर्ड आर मेंटेन कंटिन्युअसली, सेकंड इन्व्हेंटरी कंट्रोल इज पॉसिबल, थर्ड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी इज रिक्वायर्ड मोर दॅन वन्स अ इयर अँड फोर्थ द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज डायरेक्टली डिटरमाइंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी इज रिक्वायर्ड मोर दॅन वन्स ए, वस्तुसूचीचे मोजमाप वर्षातून एक पेक्षा जास्त वेळा आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड अंडर विच सिस्टम इज इन्व्हेंटरी कंट्रोल पॉसिबल, कोणत्या पद्धतीत वस्तुसूचीचे नियंत्रण शक्य आहे तर बघा पिरियॉडिक इन्व्हेंटरी, सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम, थर्ड बोथ BNB अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम. नेक्स्ट फोर्थ इन विच सिस्टम इज इन्व्हेंटरी टेकन ॲज अ रिड्युसिबल फिगर, कोणत्या पद्धतीत वस्तुसूची अवशिष्ट आकडेवारी म्हणून घेतला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट पिरियॉडिक इन्व्हेंटरी, सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी, थर्ड बोथ A&B अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीमची विशेषता नाही कोणती आहे तर बघा इथे आपण ऑप्शन आहे कंटिन्युअस अपडेटिंग ऑफ इन्व्हेंटरी रेकॉर्ड, सेकंड इन्व्हेंटरी कंट्रोल इज पॉसिबल, थर्ड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी इज रिक्वायर्ड रेग्युलरली अँड फोर्थ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज डायरेक्टली डिटरमाइंड. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी इज रिक्वायर्ड रेग्युलर, वस्तुसूचीचे मोजमाप नियमितपणे आवश्यक आहे. नेक्स्ट सिक्स्थ विच सिस्टम इज मोर एक्सपेन्सिव्ह टू मेंटेन, कोणती पद्धत राखण्यासाठी जास्त खर्चिक आहे तर बघा ऑप्शन आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम, परपेच्युअल इन्व्हेंटरी, बोथ इक्वली एक्सपेन्सिव्ह अँड नन ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम. नेक्स्ट सेवन अंडर विच सिस्टम कॅन इन्व्हेंटरी बी डिटरमाइंड विदाउट अफेक्टिंग द नॉर्मल ऑपरेशन ऑफ बिझनेस, कोणत्या पद्धतीत वस्तुसूची व्यवसायाच्या सामान्य कार्यप्रणालीवर परिणाम न करता ठरवला जाऊ शकतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टम, सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम, बोथ A&B अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम. ठीक आहे. नेक्स्ट एट इन द पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम द क्लोजिंग इन्व्हेंटरी इज डिटरमाइंड बाय. ठीक आहे. पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये समापन वस्तुसूची कशावरून ठरवला जातो तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट व्हॅल्युएशन फ्रॉम द सेल, सेकंड फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी, थर्ड इन्व्हेंटरी लेजर अँड फोर्थ ओपनिंग इन्व्हेंटरी अँड परचेस. आन्सर आहे फिजिकल काउंट ऑफ इन्व्हेंटरी, वस्तुसूचीची मोजमाप. आता बघा नेक्स्ट 17.5 आहे आपला हिस्टोरिकल कॉस्ट मेथड. ठीक आहे. हिस्टोरिकल कॉस्ट मेथडचे आपण की पॉईंट बघू. याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या मेथड्स आहेत आणि त्याच्यानुसार आपण कॉस्ट ऑफ मेथड कसं कॅल्क्युलेट करतो हे बघूया. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आहे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड. ठीक आहे. विशिष्ट ओळख पद्धत. बघा काय म्हटलं आहे used for item are not interchangeable and are high volume, that is expensive medical equipment. Costs are specifically assigned to identifiable goods and inventory is kept separate lots. बरोबर आहे. बघा ही पद्धत त्याच वस्त्रांसाठी वापरली जाते ज्या एक दुसऱ्या किमतीत बदलता येत नाही आणि ज्याची किंमत जास्त असते. उदाहरण महागडी वैद्यकीय उपकरणे. वस्त्रांसाठी खरेदी किमतीचे विशिष्ट वर्गीकरण केले जाते आणि वेगवेगळ्या लॉट्समध्ये ठेवले जातात. ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे सेकंड फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट मेथड सगळ्यांनाच माहिती आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. बघा, assume that the first item purchased are the first one sold, the ending inventory consists of most recently purchased item. बरोबर आहे. ज्या पद्धतीत समजले जाते की सर्वात पहिले खरेदी केलेले वस्त्र पहिले विकले जातात, त्यामुळे शिल्लक वस्त्र नवीन खरेदी केल्यावर वस्त्रांवर आधारित असतात. म्हणजे पहिले आला पहिले गेला असं वालं काम आहे तिथे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे. नेक्स्ट आहे थर्ड लास्ट इन फर्स्ट आउट, लिफो. बरोबर आहे. बघा, assume the last item purchased are the first one sold, the closing inventory consists of older good. This method is not allowed under accounting standard. ज्या पद्धतीमध्ये समजले जाते की शेवटचे खरेदी केलेले वस्त्र पहिले विकले जातात, या पद्धतीमध्ये शिल्लक वस्त्र जुन्या खरेदी केलेल्या वस्त्रांवर आधारित असतात. लेखामानकानुसार ही पद्धत वापरणे परवानगी नाही, कारण की फर्स्ट इन लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे इनडायरेक्टली जो लास्ट आला तो पहिले चालला गेला, तर त्याच्यामुळे जे स्टॉकवाली मेंटेनन्स आहे ते आपल्याला इन्व्हेंटरीमध्ये ओल्डर गुड्समध्ये कन्सिस्ट करावं लागतं त्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोर सिम्पल ॲव्हरेज प्राईस मेथड, साधा सरासरी किंमत पद्धत. बघा, द ॲव्हरेज ऑफ ऑल परचेस प्राइस इज कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग द प्राइस अँड डिवायडिंग द नंबर ऑफ प्राइजेस सुटेबल फॉर पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टम. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ क्वांटिटी डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटी. ठीक आहे. बघा, सर्व खरेदीची किंमत सरासरी काढली जाते आणि त्यासाठी त्या किमतीत एकत्र केल्या जातात आणि एकूण किमतीवर विभागणी केली जाते. ही पद्धत पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीमसाठी योग्य आहे. ओके. आता बघा, फिफ्थ आहे वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड, भारित सरासरी किमतीची पद्धत. बघा, consider both the cost and quantity of good purchase. The weightage average price is calculated by dividing the total cost by the total units available for sale. या पद्धतीने वस्त्रांच्या खरेदीची किंमत आणि प्रमाणावर आधारित विचार केला जातो. एकूण खर्च विभागून उपलब्ध वस्त्रांच्या एकूण प्रमाणावर भारित सरासरी किमतीची गणना केली जाते. ठीक आहे. आता बघा, 5.2 म्हणजे हा त्याचाच कन्सेप्ट आहे, नॉन हिस्टोरिकल कॉस्ट मेथड, गैर ऐतिहासिक किमतीची पद्धत. तर बघा, याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे ॲडजस्टेड सेलिंग प्राइस मेथड, मीन्स समायोजित विक्री किंमतीची पद्धत. बघा, ऑल्सो नोन ॲज द रिटेल इन्व्हेंटरी मेथड यूज्ड इन रिटेल बिझनेस वेअर इन्व्हेंटरी कंपॅराइज रॅपिडली चेंजिंग आयटम. द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी इज डिटरमाइंड बाय रिड्युसिंग द ग्रॉस मार्जिन पर्सेंटेज फ्रॉम द सेल फ्रॉम द व्हॅल्यू. ह्या पद्धतीला रिटेल इन्व्हेंटरी पद्धत देखील म्हणतात. ही पद्धत रिटेल व्यवसायात वापरली जाते जे वस्त्र लवकर बदलतात. वस्त्रांची किंमत विक्री किमतीतून एक ठराविक जाडी गुणांक वजा करून केली जाते. ठीक आहे. आता बघा, याच्यावरचे MCQs आहे. तर बघा, फर्स्ट आहे अंडर विच मेथड द कॉस्ट असाइन बेस्ड ऑन ॲक्च्युअल फिजिकल फ्लो ऑफ गुड्स. कोणत्या पद्धतीत वस्तूच्या वास्तविक भौतिक प्रवाहावर आधारित खर्च नियुक्त केला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड, सेकंड फिफो, थर्ड लिफो अँड फोर्थ वेटेज ॲव्हरेज मेथड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड, विशिष्ट ओळख पद्धत. नेक्स्ट सेकंड, विच मेथड ॲज्युम द फर्स्ट परचेस गुड्स आर सोल्ड फर्स्ट. कोणत्या पद्धतीत मानले जाते की पहिले खरेदी केले प्रथम वस्तू विकली जातात. हे सगळ्यांनाच माहिती आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. बरोबर आहे. त्याचा आन्सर काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. नेक्स्ट थर्ड, अंडर विच मेथड इज कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बेस्ड ऑन द मोस्ट रिसेंट परचेस. आता मोस्ट रिसेंट परचेस म्हणजे काय होते, लास्ट इन फर्स्ट आउट. बरोबर आहे. तर याचा आन्सर बघा, कोणत्या पद्धतीत विक्री केलेल्या वस्तूंचा खर्च सर्वात अलीकडच्या खरेदीवर आधारित असतो. तर आन्सर आहे लास्ट इन फर्स्ट आउट, लिफो. नेक्स्ट फोर्थ, विच इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन मेथड इज नो लॉंगर परमिटेड बाय अकाउंटिंग स्टँडर्ड. कुठली वस्तुसूची मूल्यांकन पद्धत लेखा मानकाद्वारे आता परवानगी देण्यात येत नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड, सेकंड फिफो, थर्ड लिफो अँड फोर्थ वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, विच मेथड कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड युजिंग द ॲव्हरेज ऑफ द प्राइस ऑफ ऑल आयटम इन इन्व्हेंटरी. कोणती पद्धत वस्तू सूचीतील सर्व वस्तूंच्या किमतीत सरासरी वापर करून विक्री केलेल्या वस्तूंचा खर्च गणते. तर बघा, ऑप्शन आहे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड, सेकंड सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड, थर्ड वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड अँड फोर्थ फिफो. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड
सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड, साधी सरासरी किंमत पद्धत. नेक्स्ट 6th, what does the weighted average price method take into the account when calculating inventory value? वेटेज ॲव्हरेज प्राइस पद्धत वस्तुसूचीची किंमत गणताना कोणत्या गोष्टीचा विचार करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली द नंबर ऑफ युनिट, सेकंड द क्वांटिटी ऑफ परचेस गुड्स अँड देअर प्राइस, थर्ड द ओल्डेस्ट लॉट ऑफ इन्व्हेंटरी अँड फोर्थ द लेटेस्ट लॉट ऑफ इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड द क्वांटिटी ऑफ गुड परचेस अँड देअर प्राइस, खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या आणि त्यांची किंमत. नेक्स्ट 7th, the adjusted selling price method is most commonly used in which type of business? समायोजित विक्री किंमत पद्धत कोणत्या प्रकारच्या व्यवसायात सर्वाधिक वापरली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, सेकंड रिटेल बिझनेस, थर्ड होलसेल बिझनेस अँड फोर्थ सर्व्हिस बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिटेल बिझनेस, खुदरा व्यवसाय. नेक्स्ट 8, which method involve calculating inventory by subtracting a percentage of gross margin from the sale value? कोणती पद्धत वस्तू सूचीची किंमत विक्री किमतीतून ग्रॉस मार्जिन टक्केवारी कमी करू ठरवते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मेथड, सेकंड फिफो, थर्ड ॲडजस्टेड सेलिंग प्राइस मेथड अँड फोर्थ वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड. करेक्ट आन्सर आहे ते थर्ड ॲडजस्टेड सेलिंग प्राइस मेथड, समायोजित विक्री किंमत पद्धत. ठीक आहे. आता बघा याचे कॉमन MCQs आहेत, तर आता कॉमन MCQs बघूया. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच मी व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे इथे द अमाऊंट परचेस इफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज 80,700, सेकंड ओपनिंग इन्व्हेंटरी इज 5,800 अँड क्लोजिंग इन्व्हेंटरी 6,000. मीन्स व्हॉट इज द अमाऊंट टू परचेस, खरेदीची किंमत रक्कम काय असेल? तर बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 80,700 आहे, त्याच्यातनं आपण ओपनिंग इन्व्हेंटरी आहे 5,800 आणि त्याच्यानंतर क्लोजिंग इन्व्हेंटरी आहे 6,000. बरोबर आहे. तर आपल्याला करेक्ट आन्सर इथे बघायचं आहे, तर किती करेक्ट आन्सर राहणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर इनडायरेक्टली इथे आन्सर आहे आपलं 74,900. बरोबर आहे. मीन्स इनडायरेक्टली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण काय करत आहे इथे की जितके पण आपल्याजवळ ॲटम्स आहेत बरोबर आहे त्या ॲटम्सनुसार आपण काय केलं ओपनिंग इन्व्हेंटरी काय केली आपण मायनस केली 5,800. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला किती आलं 74. बरोबर आहे. 74,900 आपल्याजवळ वाच. नेक्स्ट सेकंड ॲव्हरेज इन्व्हेंटरी इक्वल्स टू 12,000, क्लोजिंग इन्व्हेंटरी इज 3,000 मोर दॅन ओपनिंग इन्व्हेंटरी, द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग इन्व्हेंटरी इक्वल्स टू. सरासरी सूची इक्वल्स टू 1200 आणि समापन सूची उघडण्याची सूचीपेक्षा 3,000 जास्त आहे, तर समापन सूचीची किंमत किती आहे? तर बघा इथे ऑप्शन आहे 12,000, 24 अँड 13,500. तर इथे आन्सर आहे 13,500, कारण की मोर दॅन ओपनिंग इन्व्हेंटरी म्हटलेलं आहे, तर त्याच्यामुळे ॲव्हरेज जर आपण पकडला तर त्या ॲव्हरेजनुसार त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. नेक्स्ट थर्ड, while finalizing a current year profit, the company realized that when was error in the valuation of closing inventory of the previous year. In previous year, closing inventory was valued more than 50,000 as a result. बघा सध्याच्या वर्षाचा नफा निश्चित करताना कंपनीला कळले की मागील वर्षाच्या समापन सूचीच्या मूल्यांकन चुका झाल्या होत्या. मागील वर्षी समापन सूची 50,000 जास्त मूल्यांकन केले गेले होते, याचा परिणाम म्हणून काय? तर बघा ऑप्शन आहे previous year profit is overstated and current year profit is also overstated. Second, previous year profit is overstated and current year profit is understated. Third, previous year profit is understated and current year profit is also understated. म्हणून correct answer आहे इथे second, previous year profit is overstated and current year profit is understated. Next fourth, consider the following for Q company for the year 2019 and 20. बघा कंपनी क्यू साठी 2019-20च्या खालील गोष्टी विचार करा. बघा कॉस्ट ऑफ गुड्स अवेलेबल फॉर सेल किती आहे आपल्याजवळ 1 लाख आणि टोटल सेल आहे आपल्याजवळ 80,000. ओपनिंग इन्व्हेंटरी ऑफ गुड्स आहे 20,000 आणि ग्रॉस प्रॉफिट मार्जिन ऑन सेल आहे 25,000. व्हॉट इज द क्लोजिंग इन्व्हेंटरी फॉर द 1920. 2019 साठी समापन सूची काय असेल? तर बघा इनडायरेक्टली आपल्याजवळ दिलेलं आहे 1 लाखाचा आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स अवेलेबल आहे, त्याच्यातनं टोटल सेल झाला 80
तर वाचले किती आपल्याजवळ 20,000 आणि 20,000 आणि ओपनिंग इन्व्हेंटरी 20,000, तर असं मिळून आपल्याजवळ किती आहे ते 40,000. करेक्ट आन्सर किती लिहिते 40,000. नेक्स्ट फिफ्थ, इफ द प्रॉफिट इज 25% ऑफ कॉस्ट प्राइस देन इट इज, जर नफा किमतीच्या 25% असेल तर तो काय होईल 50% ऑफ द सेल प्राइस, सेकंड 33% ऑफ द अँड 20% ऑफ द सेल प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे 20% ऑफ द सेल प्राइस. सिक्स्थ आहे गुड परचेस ₹1,00,000 सेल ₹90,000 अँड मार्जिन कॉस्ट इज 20%. व्हॉट इज द क्लोजिंग इन्व्हेंटरी. बघा, सामान खरेदी ₹1,00,000, ठीक आहे, आणि विक्री 90,000, किमतीवर 20% मार्जिन. समापन सूची काय असेल तर सिंपल आहे 10,000, ठीक आहे. नेक्स्ट 7, अ कंपनी इज फॉलोइंग वेटेज ॲव्हरेज मेथड फॉर व्हॅल्यूइंग इट्स इन्व्हेंटरी. The detail of its purchase and issue of material during the week are follows. बघा, एका कंपनीने तर त्याच्या सूची मूल्यांकन करिता वेटेज ॲव्हरेज किमतीत पद्धत वापरली आहे. त्याचा कच्च्या मालाच्या खरेदी आणि मुद्दा करण्यासाठी माहिती पुढील प्रमाणे. बघा, डेट दिलेली आहे, ओपनिंग इन्व्हेंटरी 50 युनिट्स दिलेलं आहे 2200, परचेस 100 युनिट ॲट ₹47, त्याच्यानंतर इश्यू 50 युनिट्स अँड परचेस 200 युनिट ॲट 48. ठीक आहे. तर बघा इथे काय दिलं आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ॲट द एंड ऑफ द वीक युनिट वेटेज ॲव्हरेज कॉस्ट. ठीक आहे, साप्ताहिक अखेरीस सूचीची किंमत एकक वेटेज ॲव्हरेज किंमत किती आहे. तर बघा इथे वेटेज ॲव्हरेज किंमत जर बघायची असेल तर इथे याला सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. इथे याला मल्टिप्लाय, इथे याला ओपनिंग आहे, परचेस आहे, हेही परचेस आहे. जेव्हा या तिघांचं कॅल्क्युलेशन करू आणि डिवाइड करू तर त्याच्यानंतर आपल्याला जे आन्सर येणार आहे ते आहे 40,300 मीन्स 47.67 त्याचा ॲव्हरेज अँड वेटेज कॉस्ट. ठीक आहे. नेक्स्ट 8, द कॉस्ट ऑफ सेल इज इक्वल टू, विक्रीचा खर्च समकक्ष आहे. बघा ऑप्शन आहे ओपनिंग स्टॉक परचेस, सेकंड परचेस मायनस क्लोजिंग, थर्ड ओपनिंग स्टॉक प्लस मायनस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. तर आन्सर आहे थर्ड, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट 9, इन्व्हेंटरी इज डिस्क्लोज इन फायनान्शियल स्टेटमेंट अंडर, सूची वित्तीय विवरांमध्ये खालील पैकी ठिकाणी दर्शवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स असेट, करंट असेट अँड करंट लायबिलिटी. करंट आहे करंट असेट सेकंड. नेक्स्ट 10th, अकाउंटिंग स्टँडर्ड डू नॉट परमिट द फॉलोइंग मेथड ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, लेखन मानक खालीलपैकी पद्धतीने सूची मूल्यांकन करण्यास परवानगी देत नाही. बघा ऑप्शन आहे लिफो, ॲव्हरेज अँड लिफो. तर करेक्ट आन्सर आहे लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट इज नॉट अ स्टँडर्ड इन्व्हेंटरी मेथड कॅल्क्युलेशन. नेक्स्ट 11th, which inventory costing formula calculate the value of closing inventory considering that inventory most recently purchased has been sold. कोणती सूची खर्च सूत्र समापन सूचीची किंमत मोजते ज्यामध्ये सर्वात अलीकडील खरेदी केलेली सूची विक्री केलेली नाही असे समजले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिफो, फिफो आणि वेटेज ॲव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे. नेक्स्ट 12th, valuing inventory at cost or net realizable value is based on which principle. सूचीचे मूल्यांकन किमतीवर किंवा निव्वळ अदा मूल्यावर केले जाते ते कोणत्या तत्वावर आधारित आहे. बघा ऑप्शन आहे कन्सिस्टन्सी, कन्झर्वेटिझम अँड गोईंग कन्सर्न. करेक्ट आन्सर आहे सेकंड, कन्झर्वेटिझम. नेक्स्ट 13, अंडर अन इन्फ्लेशनरी ट्रेंड विच ऑफ द मेथड विल शो द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. महागाईच्या ट्रेंडमध्ये कोणती पद्धत सूचीचे सर्वाधिक मूल्य दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फिफो, वेटेज ॲव्हरेज अँड लिफो. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग मेथड डज नॉट कन्सिडर द हिस्टोरिकल कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी. खालीलपैकी कोणती पद्धत सूचीचा ऐतिहासिक खर्च विचारात घेत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेटेज ॲव्हरेज, सेकंड फिफो आणि थर्ड रिटेल प्राइस मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिटेल प्राइस मेथड. नेक्स्ट 15, which method is commonly used for inventory calculation when physical inventory is taken periodically at the end of financial year. वित्तीय वर्षाच्या समाप्तीच्या वेळी शारीरिक सूची घेतल्यास कोणत्या पद्धतीत सामान्यतः वापर केला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम, सेकंड पिरियडिक इन्व्हेंटरी सिस्टीम,
third FIFO method and LIFO method. The correct answer is second, periodic inventory system. Next, 16. What is the inventory value on 1st December if physical inventory on 7 January is 7,85,000? Purchase between 1st and 7 January are 1,53,000 and sale of 2,50,000 were made 25% mark on cost price. जर 7 जानेवारी रोजी शारीरिक सूची 7,85,000 असेल आणि 1 ते 7च्या दरम्यान 1,53,000च्या खरेदी आणि 2,50,000ची विक्री 25% मार्कअप केली गेली असेल तर 31 डिसेंबरला सूचीची किंमत काय असेल? ठीक आहे. तर इनडायरेक्टली दोघांमध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये ही ॲड करून घेऊ आणि याच्यातनं 2,50,000 मायनस करू. तर इथे किती होईल? 8,32,000 काय होईल त्याच्यामध्ये ॲड. ठीक आहे. Next, 17. Which method is commonly used for inventory valuation when physical inventory is taken periodically at the end of the year? वित्तीय वर्षाच्या समाप्तीच्या वेळी सूची घेतल्यास कोणत्या पद्धती सामान्यतः वापर केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम, पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम, फिफो अँड लिफो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टम. आता बघा 17.7 आहे टेस्ट ऑफ युअर नॉलेजची. याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. ठीक आहे. ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तर बघा टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे ट्रू आणि फॉल्सचा पहिला क्वेश्चन आहे. इन्व्हेंटरीज आर स्टॉक ऑफ गुड्स अँड मटेरियल दॅट आर मेंटेन फॉर मेनली द पर्पज ऑफ रेव्हेन्यू जनरेशन. सूची म्हणजे वस्त्र आणि साहित्याचे साठे जे मुख्यतः उत्पन्न निर्माण करण्याच्या उद्देशाने राखले जातात. याचा आन्सर ट्रू आहे की फॉल्स आहे द्यायचा आहे. सेकंड, अ बिल्डिंग इज कन्सिडर्ड इन्व्हेंटरी इन कन्स्ट्रक्शन बिझनेस. इमारत बांधकाम व्यवसायात सूची म्हणून वापरली जाते. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे. इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट कॅरिंग कॉस्ट लेस पर्सेंटेज डिक्रीज. सूचीचे मूल्यांकन वाहन खर्च कमी करून टक्केवारी घट म्हणून केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, मॅनेजमेंट हॅज डेली इन्फॉर्मेशन अबाउट क्वांटिटी अँड व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक अंडर फिजिकल इन्व्हेंटरी सिस्टम. शारीरिक सूची प्रणाली अंतर्गत व्यवस्थापनाला समापन सूचीच्या प्रमाणाबद्दल आणि मूल्यांकनाबद्दल दैनंदिन माहिती मिळते. नेक्स्ट, पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टम इज मोर सुटेबल फॉर स्मॉल एंटरप्राइजेस. कालावधी सूची प्रणाली लहान उद्योगासाठी अधिक योग्य आहे. Next, when closing inventory is overstated, net income for accounting period will be understated. जेव्हा समापन सूची अधिक दाखवली जाते तेव्हा लेखा कालावधीचा निव्वळ नफा कमी दाखवला जातो. तो आन्सर सांगायचा आहे तुम्हाला ट्रू आणि फॉल्स. नेक्स्ट, 7. क्लोजिंग इन्व्हेंटरी इक्वल्स टू ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे समापन सूची इक्वल्स टू उघडण्याची सूची प्लस खरेदी प्लस थेट खर्च प्लस विकले गेलेल्या वस्त्रांचा खर्च. तर ट्रू आहे की फॉल्स आहे. नेक्स्ट, 8. कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी शुड कंप्राइज ऑल कॉस्ट ऑफ परचेस. सूचीचा खर्च खरेदीचा संपूर्ण खर्च समाविष्ट करा. ठीक आहे. नेक्स्ट, 9. कॉस्ट ऑफ कन्वर्जन ऑफ इन्व्हेंटरी इन्क्लूड कॉस्ट डायरेक्टली रिलेटेड टू द युनिट ऑफ प्रोडक्शन. दे इन्क्लूड अलोकेशन ऑफ फिक्स्ड ओव्हरहेड्स ओनली. सूचीच्या रूपांतराचा खर्च उत्पादन युनिटशी थेट संबंधित असलेल्या खर्चाचा समावेश असतो. त्यात फिक्स ओव्हरहेडची फक्त वाटणी समाविष्ट आहे. नेक्स्ट, 10. ॲबनॉर्मल अमाऊंट ऑफ वेस्टेज मटेरियल, लेबर और अदर प्रोडक्शन ओव्हरहेड एक्सपेन्सेस आर इन्क्लुडेड इन कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज. असामान्य प्रमाणातील वाया गेलेली साहित्य, कामगार किंवा इतर उत्पादन ओव्हरहेड खर्च सूचीच्या खर्चात समाविष्ट केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट, 11. परपेच्युअल सिस्टम रिक्वायर क्लोजर ऑफ बिझनेस फॉर काउंटिंग ऑफ इन्व्हेंटरी. शाश्वत प्रणाली सूची मोजण्यासाठी व्यवसाय बंद करण्याची आवश्यकता आहे का? आन्सर सांगायचा आहे ट्रू आणि फॉल्स. 12th, periodic inventory system is a method of ascertaining inventory by taking an actual physical count. कालावधी सूची प्रणाली सूची ठरवण्याची एक पद्धत आहे ज्यात प्रत्यक्ष शारीरिक गणना केली जाते. मीन्स फिजिकल काउंटिंग. नेक्स्ट, 13. The value of ending inventory under simple average price method is realistic as compared to LIFO. ठीक है.
साध्या सरासरी किमतीच्या पद्धतीत समापन सूचीचे मूल्यांकन लिफोच्या तुलनेत वास्तववादी आहे. ठीक आहे. नेक्स्ट 14. द व्हॅल्यू ऑफ स्टॉक इज शोन ऑन द असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट ॲज अ फिक्स असेट. संचय मूल्य स्थिर मालमत्तामध्ये संतुलन पत्राच्या मालमत्ता बाजूला दाखवते. नेक्स्ट 15. अंडर इन्फ्लेशनरी कंडिशन FIFO will not show be the lowest value cost of goods sold. महागाईच्या स्थितीत लिफो विकले गेलेल्या वस्त्रांच्या किमतीचं सर्वात कमी मूल्य दर्शवणार नाही. नेक्स्ट 16. अंडर लिफो व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी इज बेस्ड ऑन assumption that costs are charged against revenue in order with they occur. लिफो अंतर्गत सूचीचे मूल्यांकन ही मान्यता आधारित असते की खर्च त्यांच्याप्रमाणे महसुलावर लावले जातात त्याप्रमाणे ते घडतात. आणि लास्ट आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी ॲट कॉस्ट ऑफ नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लेस इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे. सूचीचे मूल्यांकन किमतीवर किंवा निव्वळ अदा मूल्यावर जे कमी असेल संकोचाच्या तत्वावर आधारित असते. आन्सर तुम्हाला सगळ्यांचे 17 क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट जो युनिट आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग ऑफ डेप्रिसिएशनचा. ठीक आहे. हा व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तसेच ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTची बुक पाहिजे असेल PDF अवेलेबल आहे. त्याची प्राइस आहे 250 सध्याची 10 मे पर्यंत. 10 मे नंतर ती प्राइस 350 होणार. तर ज्यांना पण ती पाहिजे असेल तर गिवन नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता जेणेकरून तिथे तुम्हाला ती PDF डायरेक्टली मिळून जाणार. ठीक आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.